दाराची कडी लावून राणी माझ्या अगदी जवळ आली आणि डोळ्यात पाहत म्हणाली, प्रेम, तू मला माफ केलेस हे सिद्ध करण्यासाठी मला एक चुंबन घे. मी तिला थेट भिंतीला टेकवलं आणि तिच्या मखमली ओठांचा ताबा घेतला. त्या लहानशा खोलीत बंद पुढे 25 मिनिटे नक्की आमच्यात काय घडलं आणि एका क्षणात माझ्यातला ताबा कसा सुटला हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रेम आहे आणि मी नागपूरचा राहणारा आहे. ही गोष्ट घडली सुमारे 3 वर्षापूर्वी, जेव्हा माझी 12वीची परीक्षा नुकतीच संपली होती. आम्ही कुटुंबासह एका भाड्याच्या घरात राहत होतो. आमच्या घरमालकाचे कुटुंब समोरच्या भागात राहायचे, तर मालकाचा धाकटा भाऊ म्हणजे ज्याचं नाव गुलाब होतं, तो शेजारच्या एका वेगळ्या खोलीत भाड्याने राहायचा. गुलाबची वहिनी म्हणजेच आमची घरमालकीण आणि माझी आई यांच्यात खूप चांगली मैत्री होती. गुलाबची वय माझ्यापेक्षा खूप जास्त होते. काही कारणास्तव त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला सोडले होते. त्यानंतर गुलाब बिहारवरून दुसरे लग्न करून घरी आला. तेव्हा तो नवीन पत्नीला घेऊन आला होता. तेव्हा मी सुरुवातीला मुंबईला गेलो होतो. काही दिवसांनी मी नागपूरला परत आलो आणि मी त्या नवीन मुलीला पाहिलं. तिचं नाव राणी होतं. ती दिसायला अत्यंतच तरुण, सुंदर आणि माझ्याच वयाची वाटत होती. सुरुवातीला मी नेहमीप्रमाणे छतावर हवा खाण्यासाठी आणि सिगारेट ओढण्यासाठी जायचो. राणी ही कधीकधी अंगणात किंवा छतावर दिसायची, पण मी त्याच्याकडे एका साध्या दृष्टीने पाहायचो. पण एके दिवशी अचानक एक विचित्र प्रकार घडला. गुलाबच्या वहिनीने मला जवळ बोलवलं आणि म्हणाल्या, प्रेम बेटा, तू जे हे करतोयस ना ते बरोबर नाही. राणी म्हणत होती की तू तिच्याकडे सतत बघत असतोस. हे ऐकून माझे डोके सरकले. मी मनात विचार केला, मी तर याआधी कधी तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले नाही. मग ही असा खोटा आरोप का लावते? मी कधीही काहीही न बोलता गप्प तिथून निघून गेलो. त्या दिवसांपासून मी राणी आणि गुलाब दोघांशीही बोलणे पूर्णपणे बंद केले होते. काही महिने निघून गेले. राणीला 2 लहान मुले झाली. दरम्यान आम्ही ते घर सोडून साधारण 100 घरे सोडून दुसऱ्या गल्लीत राहायला गेलो. पण नशिबाचा खेळ असा की आम्ही घर बदलल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच गुलाब आणि राणीसुद्धा आमच्या अगदी शेजारच्या घरात भाड्याने राहायला आले होते. आम्ही दोघे पुन्हा एकदा शेजारी झालो होतो. तरीही जुन्या रागामुळे मी राणीशी किंवा गुलाबशी अजिबातच बोलत नव्हतो. त्या दिवसात गुलाब दारू पिऊ लागला होता. त्याच्या आणि राणीच्या वयात खूपच फरक असल्यामुळे त्यांच्या घरात अनेकदा तणावच असायचा. याच दरम्यान गुलाबचे घरात एक नवीन TV आणला होता. आमच्या घरी TV नसल्यामुळे जेव्हा जेव्हा क्रिकेटची मॅच असायची तेव्हा मी TV पाहण्यासाठी त्यांच्या घरी जायचो. एके दिवशी भारत-पाकिस्तानची क्रिकेट मॅच सुरू होती. मी त्यांच्या हॉलमध्ये बसून मॅच पाहण्यातच मग्न होतो. घरात राणी आणि तिची 2 लहान मुले होती. अचानक राणी उठली. तिने बाहेर अंगणात असलेल्या माझ्या आईला विचारले, काकू, मी जर आतून कडी लावून घेऊ का? वारा खूप सुटलाय. आई म्हणाली, हो ग, लाव, नक्कीच लाव. आईची परवानगी मिळताच राणीने दरवाजा आतून लावून घेतला. खोली तशी लहानच होती. तिने दरवाजा लावताना माझ्याकडे ज्या कामुक नजरेने आणि लाडीक नजरेने पाहिलं ते पाहून माझ्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. साला, ही मुलगी आज नक्की काय करायच्या विचारात आहे, असा विचार माझ्या डोक्यात आला. काही दिवसानंतर दुपारी माझ्या आईने घराबाहेर काम सोपवले होते. गल्लीतील बहुतेक लोक आपापल्या कामात व्यस्त होती. मी गुलाबच्या घरात मुलांसोबत TV पाहत बसलो होतो. राणी हळूच माझ्या शेजारी येऊन बसली. तिच्या अंगावरून एक वेगळा सुगंध येत होता. ती माझ्या अगदी जवळ झुकली आणि मखमली आवाजात म्हणाली, प्रेम, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मी TV वरून नजर न हटवता म्हणालो, हो, बोल ना. राणी म्हणाली, जे मी बोलणार आहे त्यावर विचार करून उत्तर दे. जास्त काही घाई नाही. मी तिच्याकडे पाहत म्हटले. ती गंभीर दिसत होती. तिने पुढे सांगितले, त्यावेळी मी तुझ्याबद्दल जे काही वाईट बोलले होते त्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे. मी शांतपणे म्हणालो, अरे, ते सोडून दे आता.
जुन्या गोष्टी मी कधीच विसरलोय. पण राणी थांबली नाही. ती माझ्याजवळ अजून जवळ आली. तिचा हात माझ्या हातावर ठेवला आणि डोळ्यात पाहत म्हणाली, प्रेम, तू मला खरोखरच माफ केलं आहेस हे मला तेव्हाच कळेल जेव्हा मला तू एक चुंबन घेशील. राणी ती अनपेक्षित अट ऐकून मी क्षणाचाही विचार न करता म्हणालो, राणी, तुझे लहान मुलं इथेच बसले आहेत. मी तुला कसा स्पर्श करू शकतो? तिचा मोठा मुलगा 4 वर्षांचा होता आणि लहान मुलगा 1.5 वर्षांचा होता. राणीने क्षणाचाही विलंब न करता खिशातून पैसे काढले आणि मोठ्या मुलाच्या हातात टेकवले. ती त्याला लाडाने म्हणाली, बेटा, जा शेजारच्या दुकानातून चहासाठी दूध घेऊन ये आणि लहान भावाला पण सोबत घेऊन जा. मुले बाहेर जाताना राणीने दरवाजाकडे धाव घेतली. तिने दरवाजा आतून सरकवला आणि कडी घट्ट चिकटून घेतली. ती वळली आणि माझ्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. तिचे वेगाने चालणारे श्वास माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. ती म्हणाली, प्रेम, आता मला विश्वास दाखव की तू मला पूर्णपणे माफ केलं आहेस ते. मी हसलो आणि म्हणालो, मी तर तुला कधीच माफ केलं आहे, पण तू मला चुंबन करायला सांगतेस. एकदा मी तुला जवळ घेतलं तर मी सहजासहजी थांबणार नाही. विचार करून सांग. राणीच्या डोळ्यात एक वेगळीच आवेगी भाव चमकला. ती म्हणाली, नंतरची गोष्ट नंतर पाहू, आधी मला जवळ घे. मी तिला हळू सोडून दरवाजाच्या मागे भिंतीला टेकवून उभे केले. मी माझे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती घट्ट आवळले आणि माझे दोन्ही ओठ तिच्या मखमली ओठांवर टेकवले. पुढील 5 मिनिटे आम्ही त्या बंद खोलीत जगाचे भान विसरून एकमेकांच्या मिठीत धुंद होऊन चुंबन घेत राहिलो. 5 मिनिटे त्या उत्कट स्पर्शानंतर जेव्हा मी तिच्यापासून थोडा वेगळा झालो, तेव्हा तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता आणि डोळ्यात प्रचंड ओढ दिसत होती. मी हसलो आणि म्हणालो, झाला का आता तुझा विश्वास? राणीने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, इथेच थांब, मी बाहेर पाहून येते मुले कुठे आलेत ते. ती हळूच बाहेर गेली. गल्लीत एक मुलगी उभी होती. राणीने तिला हाक मारून सांगितले, बेटा, ती लहान मुले दूध आणायला गेली आहेत, जरा त्यांना घेऊन ये ना. एवढे बोलून राणी पुन्हा वेगाने आत आली. तिने दरवाजा लावून घेतला आणि थेट माझ्या गळ्यात हात टाकून मला बिछाण्याकडे खेचले. राणी आत येताच तिने मला ज्या आवेगाने मिठी मारली त्यामुळे माझ्या पुरुषी अहंकार आणि ताबा पूर्णपणे सुटला होता. तिचे ते उबदार श्वास माझ्या मानेवर पडत होते. मी तिला दोन्ही बाहूंमध्ये घट्ट आवळून धरले होते आणि तिच्या विखुरलेल्या केसांमधून हात फिरवू लागलो होतो. राणी, मी तिच्या कानाजवळ हळूच फुसफुसलो, आपल्याकडे जास्त वेळ नाही, मुले कधीही परत येऊ शकतात. राणीने मान वर करून थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली आणि ओढ स्पष्ट दिसत होती. ती मंद हसून म्हणाली, प्रेम, जितका वेळ आहे तितका वेळ फक्त माझा बनवून राहा. या क्षणाची मी कित्येक महिन्यांपासून वाट पाहत होते. तिचे हे शब्द ऐकताच मी पुन्हा एकदा माझे ओठ तिच्या रसरशीत ओठांवर टेकवले. यावेळी आमच्या चुंबनात एक वेगळाच वेग, गोडवा आणि प्रचंड आवेग होता. राणीने तिची बोटे माझ्या केसात घट्ट आवळून ठेवली होती. मी हळूच माझ्या ओठांचा स्पर्श तिच्या चेहऱ्यावरून, गळ्यावरून आणि खांद्यावरून सरकला. माझ्या प्रत्येक नाजूक आणि उबदार स्पर्शाने तिच्या संपूर्ण शरीरात थरार उसळत होता. राणीच्या तोंडातून एक नाजूक मखमली सिसकरी बाहेर पडत होती. त्या लहानशा बंद खोलीत दरवाजे, खिडक्या लावून घेतल्या होत्या. त्या एकांतात जवळपास 20 ते 25 मिनिटे आमचा तो आवेगी आणि उत्कंठ रोमांस अखंड सुरू राहिला होता. गुलाबसोबतच्या तिच्या आयुष्यात जी पोकळी होती ती या काही मिनिटाच्या प्रेमाच्या स्पर्शाने पारच भरून निघाली होती. राणीचा तो मऊ स्पर्श आणि तिचा आवेगी अवतार मला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होता. क्रिकेटची मॅच बघण्याच्या साध्या बहाण्याने सुरू झालेली ही दुपार माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि रोमांचक प्रसंग बनेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. जेव्हा आमच्या दोघांमधील
तो आवेगीपणा थोडा शांत झाला. तेव्हा राणी माझ्या छातीवर डोकं टेकून काही क्षण शांतपणे पडून राहिली. मी तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवत तिच्या कपाळावर एक प्रेमाची पापी घेतली. बाहेरून मुलांचा पावलांचा आवाज आणि बोलायचा आवाज येताच आम्ही दोघे पटकन सावरलो. राणीने स्वतःचे केस आणि कपडे व्यवस्थित केले आणि दरवाजाची कडी हलकेच उघडली. मुले ती दूध घेऊन परत आली. राणीने त्यांच्या हातातून दुधाची पिशवी घेतली आणि माझ्याकडे पाहून गालातल्या गालात एक गोड तृप्त हसू दिली. त्यानंतरही जेव्हा जेव्हा संधी मिळायची मी टी व्ही पाहण्याच्या किंवा मॅच बघण्याच्या बहाण्याने तिच्या घरी जायचो आणि आमच्यातील तो प्रेमाचा सिलसिला असाच सुरू राहायचा.